महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज 54% आहे। त्यात ओबीसींना 27% आरक्षण आहे। त्यामध्ये विजयंती, माळी, तेली, धनगर, वंजारी, कुणबी या सगळ्या जाती आहेत। एवढ्या मोठ्या समाजाचं आरक्षण संपवण्याचा घाट गेल्या काही दिवसापासून घातला जातोय। त्यासाठी मंत्रालयापासून खालपर्यंतचे लोक जबाबदार आहेत। हे षडयंत्र आहे असा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यभरात कुणबींच्या नोंदी शोधून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। पण यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो आहे असा ओबीसी नेत्यांचा आक्षेप आहे। दुसरीकडे सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं वारंवार सांगितलं जातं। पण ओबीसी नेत्यांचा आक्षेप योग्य आहे का? ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देता येऊ शकतं का? ते शक्य आहे का? ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातील मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा कुणबी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले। मराठा कुणबींच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची मागणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे केली। 1960च्या दशकात मराठा शेतकरी मराठा हा कुणबीच असल्याची मांडणी त्यांनी केली। या मागणीला घटनात्मकदृष्ट्या मंजुरीही मिळाली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या काळी कुणबी हे प्रमाणपत्र देण्यात आलं। पुढे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ज्यांनी जातीचा उल्लेख मराठा वगळून कुणबी अशी नोंद केली त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं। महाराष्ट्रात एसटी, एससी, ओबीसी आणि अनुसूचित जाती जमाती या एकूण 52% आरक्षण आहे। त्यातील 27% आरक्षण हे ओबीसींसाठी आहे। ओबीसी प्रवर्गात 300हून अधिक जातींचा समावेश केला जातो। ही झाली ओबीसी आरक्षणाची पार्श्वभूमी। मग आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो का? यावर राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अने हे विस्तृतपणे सांगताना म्हणतात, ओबीसीच्या आरक्षणाला मोठ्या संख्येने जर कुणबी मराठा दाखल झाले तर त्यांचा ओबीसी आरक्षणावर निश्चितपणे परिणाम होईल। यामुळे ओबीसींच्या आरक्षणाची व्याप्ती कमी होईल। जर सोप्या भाषेत उदाहरण द्यायचं झालं तर एका कारमध्ये जर 4 लोक बसले तर आरामात प्रवास करू शकतात, पण त्याच गाडीत जर 12 लोक बसवायला गेले तर त्या सर्वांना त्रास होईल। तसंच या आरक्षणाचं आहे। आता ओबीसींना जितकं आरक्षण आहे त्या तुलनेनं त्यांची लोकसंख्या फारच जास्त आहे। मराठा कुणबींची जर लोकसंख्या यामध्ये टाकली तर ओबीसीच्या आरक्षणाला तो धक्का लागणारच आहे। पण सरकार जे करत आहे ते काहीतरी विचार करूनच करत असावं असं अनेंनी आपलं मत मांडलं। यासाठी ओबीसी नेत्यांचा मराठा समाजातील सरसकट लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध आहे। बरं, त्यांचा मग मराठा आरक्षण देण्यालाच विरोध आहे का? हा प्रश्न माध्यमांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या सगळ्या नेत्यांचं म्हणणं हेच आहे की कोणत्याही आरक्षणाला किंवा कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या। मीही तेच सांगतो आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा कायदा केला। त्यात त्यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची अट घातली होती। तो कायदा विधिमंडळात एकमताने मंजूर झाला। मी तेव्हाही त्या कायद्याला पाठिंबा दिला। माझं इतकंच म्हणणं आहे की 54% ओबीसी समाज आहे। आता त्यामध्ये केवळ 17% आरक्षण शिल्लक राहिलेलं आहे। त्यात 450च्या वर जाती आहेत। त्यात मराठा समाजासारखा मोठा घटक येऊन बसला तर त्यांनाही याचा काही फायदा मिळणार नाही आणि आम्हालाही याचा काही फायदा नाही असं छगन भुजबळांनी आपलं मत मांडलं। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाऊ शकतं का? ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी पर्याय म्हणजे तारेवरची कसरत असल्याचं अनेक तज्ञांनी सुद्धा म्हटलं आहे। 2018 साली देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा केला। त्यात कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 12 ते 13% आरक्षण मंजूर झालं। पण त्यानंतर आरक्षणाचा टक्का हा 63 ते 64% गेला। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य आणि तर्कशुद्ध कारण असली पाहिजेत, जी महाराष्ट्रात मराठा आरक्षण देताना दिसलेली नाहीत। त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, हे महत्त्वाचं कारण होतं। मराठा आरक्षणाचा अभ्यास असलेले सुप्रीम कोर्टातील वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सांगतात की 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडायची नाही असं संविधानात कुठेही म्हटलेलं नाही। पण सुप्रीम कोर्टाने 50%ची जी मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य कारण आणि ठराविक कारण असावीत असं त्यांनी म्हटलं। त्यातलं महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला मागास सिद्ध करणं हे होतं।
राज्याने सुप्रीम कोर्टात दिलेल्या आकडेवारीने ते सिद्ध झालं नाही। त्यामुळे आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टात मांडलेले मुद्दे हे रास्त नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे। 1991च्या मंडल आयोगाच्या अहवालातील आकडेवारीनुसार मराठ्यांची संख्या 33% आणि ओबीसींची संख्या 52% आहे। ज्यामध्ये नव्यानं जातीनिहाय जनगणना केली तर प्रत्येक समाजाची आकडेवारी कळेल, पण या सगळ्यासाठी खूप वेळ जाईल। कुणबी प्रमाणपत्र हे सरकारला देता येणार नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच ते दिलं जाईल आणि ते ओबीसी मध्ये आधीच आलेले आहेत। दुसरा पर्याय म्हणजे संसदेत कायदा केला तर। आता यामध्ये जर बघितलं, पण यामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत, कारण अनेक राज्यांमध्ये सुद्धा 50%ची मर्यादा ओलांडून आरक्षणाची मागणी आहे। त्या सगळ्यांचा विचार केंद्र सरकारला करणं गरजेचं आहे। राज्य सरकारकडून क्युरिटी याचिका दाखल करण्यात आली आहे, पण सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या क्युरिटी याचिकेचा आरक्षणासाठी खरंच काय फायदा होईल का? क्युरिटी याचिका ही त्याच घटनापीठाकडे न जाता येत्या वेगळ्या जजेसच्या बेंचकडे जाते, पण राज्याकडून याआधी मांडलेल्या माहिती व्यतिरिक्त नवीन मुद्दे यात मांडता येत नाहीत। यापूर्वी बापट आयोग आणि गायकवाड आयोगातील काही डेटा आणि त्यातील संदर्भ हे घेता येतील आणि नव्यानं इम्पेरिकल डाटा गोळा करून त्यातून नवा मार्ग निघेल असं सरकारकडून आपल्याला सांगण्यात आलं। जर राज्य सरकारकडून इम्पेरियल डेटा गोळा करून त्यातून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करता आलं आणि कोर्टाने ते मान्य केलं तर 50%ची मर्यादा ओलांडून हे आरक्षण दिलं जाऊ शकतं। पण या प्रक्रियेसाठी देखील बराच वेळ आहे। जर लगेच आरक्षण द्यायचं झालं तर त्यासाठी एकच पर्याय आहे असं श्रीहरी अने यांनी म्हटलं। ते म्हणतात की कुणबींच्या नोंदी शोधून त्यांना ओबीसीत आरक्षण देणे हाच पर्याय ठरू शकतो। हेच दोन पर्याय आहेत, एक तर ओबीसीतून आरक्षण देणं किंवा 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी नीट तयारी करणं। 50%ची मर्यादा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत असंही अनेंनी सांगितलं। इम्पेरिकल डेटा त्यांनी गोळा केला आहे, परंतु ही खूप वेळ घेणारी प्रक्रिया आहे। आता तरी ती आपल्याला करावीच लागेल, कारण तसं नाही केलं तर इतर राज्यातीलही आरक्षण दिलं तसं आपलंही आरक्षण पुन्हा कोर्टामध्ये चॅलेंज होईल आणि मग ती प्रक्रिया करावीच लागेल। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकार थोडा वेळ घेत आहे। आता या गोष्टीचा जर आपण विचार केला तर 50%ची मर्यादा ही संविधानात कुठेही म्हटलेलं नसल्यामुळं केंद्र सरकार या संदर्भात विचार करून संसदेत कायदा करू शकतं। पण ही मागणी फक्त मराठा आरक्षणाची नाही तर इतर राज्यातील अनेक जातींची आहे। या सगळ्या राज्यांचा विचार केंद्र शासनाला करावाच लागणार आहे। आता कोणकोणत्या राज्यामध्ये आरक्षणाची मागणी आहे ते पाहूया। महाराष्ट्र बरोबर राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि बिहारमध्ये देखील आरक्षणाची मागणी होत आहे। आता जर 50%ची मर्यादा केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला तर या राज्याचाही त्यात समावेश करावा लागेल। राजस्थानमध्ये 2007 साली वसुंधरा राजेंच्या सरकारने गुज्जर समाजाला आरक्षण दिलं। त्याआधी राजस्थानमध्ये आरक्षणाची मर्यादा 49% होती, परंतु यानंतर गुज्जर समाजाला आरक्षण दिलं आणि त्यानंतर ही मर्यादा ओलांडली तेव्हा गुज्जर समाजाचं आरक्षण देखील रद्द झालं। जाट समाजाला आरक्षण देण्याची अनेक वर्षापासून पंजाब आणि हरियाणामध्ये मागणी होत होती। हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारने जाट समाजासह 6 जातींना आरक्षण देण्याचा कायदा केला, त्याला देखील हायकोर्टात स्थगिती मिळाली। गुजरातमध्ये देखील पाटीदार समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे। गुजरातमध्येही पाटीदार समाजाला आरक्षण दिलं तर 50%ची मर्यादा ओलांडली जाईल। त्यामुळं केंद्र सरकार याबद्दल निर्णय घेईल असं आपल्याला वाटत आहे, परंतु यातून या जर समाजाला आरक्षण दिलं तर पुन्हा ते कोर्टामध्ये चॅलेंज होईल, पुन्हा तेही आरक्षण रद्द होईल। बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने 75% आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळामध्ये मंजूर केला आहे। कोर्टात त्याला आव्हान मिळालं तर ते पुन्हा केंद्र शासनाकडे ते मर्यादा वाढवण्यासाठी जाईल। अशीच मागणी बिहारमध्ये देखील होत आहे। यामुळे सध्याच्या परिस्थितीत इतर तांत्रिक पर्यायाची कसरत पाहता ओबीसी मध्ये मराठा कुणबींना सामावून घेणं हे सरकारसाठी तुलनेनं सोपं आहे, पण यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर नक्कीच परिणाम होईल। परंतु या सगळ्या गोष्टींमुळे आरक्षणावर काहीतरी जालीम तोडगा निघाला पाहिजे का, याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपल्या जाणता महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।